शुभ संध्याकाळ मित्रांनो, नमस्कार. मी मुरगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मुरिया मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमधनं थेट आपल्या कोकणातल्या गावाकडनं मित्रांनो. तर गणपतीचं उत्सव मित्रांनो सण चालू असा आणि आज 5वा दिवस. तर आज 5व्या दिवशी मित्रांनो काय माहित आहे गणपती बाप्पाचं ना विसर्जन होणार असा. तर आमच्या वाडीत कसा विसर्जन आपण अनंत चतुर्थीक बऱ्याच गणपतींचा होता, पण आज कसा माहित आहे 2-3 गणपतीचा मित्रांनो विसर्जन होणार असा. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमका म्हणजे कसं थोडक्यात आपण ब्लॉग दाखवणार आहोत की 5व्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन होणार त्याचा. तर 2च गणपती असत, तर एक अरुण दादाचो आणि एक पिंट्यांचो म्हणजे अभिषेकांचो. तर 2 गणपती बाप्पांचं विसर्जन होणार. तर आपण काय माहिती आहे तिकडे आपलं व्याघ्रेश्वर धबधबा, तर त्याच्या पायथ्याशी मित्रांनो आपण गणपती बाप्पाचं विसर्जन होणार. तर चला आता आपण वरती तिकडे चौकावर जाऊया. त्या चौकावर बघूया गणपती बाप्पान का बाहेर काढला नाही काय, म्हणजे कसं बाहेर आल्यानंतर मग आपण चौकावर तिकडे ठेवता गणपती बाप्पाच्या विसर्जन टायमिंग का. तर तो पण दाखवणार तुमका आम्ही थोडक्यात. आणि आजचा बघूया संध्याकाळ 5वा दिवस हा गणपती बाप्पाचं आणि विसर्जन वगैरे कसं करणार तर मी दाखवेन थोडक्यात. त्याचबरोबर थोडक्यात आपलं धबधबा पण दाखवेन, कारण मी इल्यापासून एकदाच गेलो होतो धबधब्यात. त्याच्यामुळे कसं शूट वगैरे केलं नाही, मोबाईल घेऊन नाही गेलो होतं, कारण पावसाचं प्रमाण एवढा ना तर त्याच्यामुळे शूट करू काय भेटत नव्हता. तर ठीक असा त्याला आता आपण जाऊया ना वरती चौकावरती. आणि थोडंसं काय माहीत आहे ब्लॉगच्या सुरुवातीत काय माहीत आहे मानसी ताईकनं थोडंसं सॉरी बोलते, कारण कमेंट केला होता आपल्या या ब्लॉगमध्ये पण की त्यांच्या गणपती बाप्पाच्या व्हिडिओ दाखव गणपती बाप्पाचं डेकोरेशनचं वगैरे. तर आपल्या कसं जाऊ भेटला ना तिकडे, तर त्याच्यामुळे मी सॉरी बोलतोय मानसी दिदी, सॉरी. तर चला पटापट जाऊया आता वरती आपल्या चौकाच्या इकडे. इकडे बघतास अरुण दादाचं इकडे गणपती बाप्पाचं आज विसर्जन होणार असा. तर चौकावर आपण इकडे आणून ठेवला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. तर मंडळींनो या साईड का बघतास तर अरुणदादाचा गणपती आणि त्याचबरोबर या साईड का पप्प्यांचं म्हणजेच पिंट्यांचं अभिषेकांचं. तर या गणपती बाप्पांचं विसर्जन आपण करता. आणि काय माहीत आहे कालच्या आपल्या एका कमेंटमध्ये ना मानसी दिदीन म्हणजे मानसी ताईनं आपल्या ना त्यांच्या गणपती बाप्पाचं ना व्हिडिओ करू सांगला नव्हतो, पण ना आपण कसा टाईम भेटलो नाही तेवढं. आणि त्याच्यामुळे कसं आपण आता ह्या गणपती बाप्पाचं कसं ह्या ब्लॉगमध्ये आपण ह्या अरुणदाच्या गणपती बाप्पांचं आपण हे आता व्हिडिओ करतो आपण विसर्जनाचं. गणपती बाप्पा बोलवता गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. हा उंदीर मामा की खाण्यापिण्याची. तर मित्रांनो 5 दिवसाच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनात ट्रॅफिक बघा किती, मुंबईपेक्षा ट्रॅफिक इकडे जाम झालेले आहे. आणि आमचं पांडी हवालदार, हा आमचं पांडू हवालदार सगळ्यांना गायडन्स करता, असं मारा तसं मारा, पण काय समजत नाही. हा गो हो पट्टी तरी बांधायची चौकात त्याच्या, हा सांगायची ना. मग आपण आंघोळ जाऊ शकतो की नाही, बघ केस कापल्यावरती आपण आंघोळ करू शकतो. चल अरे पण आंघोळ करायची गरजच काय, आपल्याकडे केसच नाही हो. तसं आम्ही केलं आमच्या काकाचा. बघितला हॉबी. गणपती बाप्पा
गणपती बाप्पा मोरया 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी। तर मित्रांनो आपण आता फायनली पोचला आपल्या गणपती बाप्पाचा जय विसर्जन होता ना त्या ठिकाणी आणि बरेचसे मित्रांनो गर्दी इकडे बरेचसे पर्यटक सुद्धा पण मित्रांनो इकडे येत असतात त्याच्यामुळे गर्दी असता। तर आज थोडीशी गर्दी कमी हा। इकडे कसं माहित आहे कोंड असा इकडे इकडे आपण विसर्जन करतो गणपती बाप्पाचा आणि त्याचबरोबर तिकडे ना वरती गेला ना की आमचं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फेमस असो धबधबो वॉटरफॉल व्याघ्रेश्वर धबधबा मित्रांनो तिकडे असा। तर तिकडे पण तुमका मी घेऊन जाईन। तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल। तर अशा छान अशा निसर्गाच्या सानिध्यात मित्रांनो ना धबधब्याची त्याचबरोबर ना इकडे कोंडीमध्ये पोहण्याची जी काय मजा असते ती काय वेगळीच। आणि तिकडे तुम्ही इकडे येऊन ना तुम्ही या निसर्गाचं त्याचबरोबर या कोंडीत पोहण्याचं धबधब्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता। आणि त्याचबरोबर इकडे बघू गेलात तर इकडे आमचे ना हां तर इकडे आमचे गावचे ग्रामस्थ असत। तर इकडे बघू गेलास ना तर हे कमलाकर काका अगोदर पण आपण व्हिडिओ केलो होतो यांचो। तर इकडे येलास ना तुमका या हां या धबधब्याच्या पायथ्याची त्याचबरोबर इकडे कोंडीच्या बाजूक तुमका ना मित्रांनो इकडे छान असं ना वडापाव हो काय काय असतं ना वडापाव भेल मंचुरियन हां तर गरमागरम मित्रांनो वडापाव त्याच्यानंतर भजी त्याच्यानंतर मग मंचुरियन चायनीज भेळ असे तुमका ना मित्रांनो असं काय ना काय ना या खाद्याचा तुम्ही ना आनंद घेऊ शकतास। तर चला आता आपण गणपती बाप्पाच्या तिकडे जाऊन ना विसर्जनकडे तिकडे जाऊया आपण। तर गणपती बाप्पाची आरती वगैरे आता चालू आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर मग गणपती बाप्पाचा गाराणा वगैरे आणि इकडे मग विसर्जन होईल। मित्रांनो मजा मस्ती जर अनुभवाची असतात ना तर खरोखरच कोकणातल्या अशा गावी अशा सुंदरमय अशा आमच्या मंचे गावात तुम्ही मित्रांनो यावा। तर चला इकडे आता ना आरती वगैरे मित्रांनो आहेत चालू। तर आपण थोडंसं तिकडे जाऊया। मग कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव।
मार मार मोरया फोटो काढ तर मित्रांनो काय माहित आहे 5 दिवसाच्या गणपती बाप्पांचं ना विसर्जन झाला तर दोनच गणपती बाप्पा होते. एक तर आपल्या भाईचो म्हणजेच पिंट्यांचो अभिषेकांचो आणि त्याच्यानंतर मग अरुणदादांचो. तर काय माहीत आहे मानसी ऋतिक थोडंसं मी सॉरी बोलतो आहे. तर कमेंट केला होती आपल्या की त्यांच्या घरी जाऊन आपलं गणपती बाप्पाचं ना व्हिडिओ कर म्हणून. तर कसं आपल्याला थोडंसं अवधी पण नाही भेटलो आणि या पावसामुळे आपल्याला जाऊ भेटला नाही. तर मित्रांनो सॉरी म्हणतो ते का. तर बघता तुम्ही छान असा ना इकडे माहोल झालेलो. तर मित्रांनो काय माहीत आहे खूप छान पद्धतीने ना गणपती बाप्पांचं ना विसर्जन झाला आणि आता आपण ना इल्यावरती आमच्या या फेमस अशा व्याघ्रेश्वर धबधब्याच्या इकडे. तर इकडे पंको बघतात इकडे बरोबर असत ना. तर धबधब्याचा फ्लो तुम्ही आम्ही नाही म्हटलंच ना मित्रांनो भरपूर लांब आहे मी. तरी जो काय फ्लो आहे ना धबधब्याचो तो तुम्ही बघू गेलास ना पूर्ण फेसिंगवर येता आणि पूर्ण कॅमेऱ्यावर ना त्याची ना हे चार मित्रांनो उडतात. तर चला आपण ना थोडंसं जवळ जाऊया. आणि कसं धबधब्याच्या आवाजामुळे ना मित्रांनो बघू गेलास तर ना थोडंसं आवाज कमी येत आपलो. पूर्णपणे रुद्र अवतार असा आमच्या या धबधब्यान अवतारला ना बघू गेला तर छान वाटतं असा. आणि मी गणपतीच्या दिवशी म्हणजे कसं येऊचं प्लॅन होतो पण योग नाही भेटलो आपल्याक. आणि आजचं 5वा दिवस हा आणि 5व्या दिवशी मी इकडे येलो आहे. तर आमच्या वाडीतली जी काय चिल्लर पार्टी वगैरे आहेत ना ती दररोज येतात. पाऊस चालू झाल्यापासून दररोज येतात. ह्या मित्रांनो मंचे धबधब्याचं ना आकर्षण असा म्हणजे धबधबा बघता तुम्ही भरपूर उंचावर ना खाली कोसळता. आणि ह्या मंचे गावचा मित्रांनो फेमस पर्यटन स्थळ असा. तर धबधबा इकडे तुमका त्याचबरोबर तुमका मगाशी दाखवलं आहे आपण काय माहीत आहे धबधब्याच्या ह्या वाहनान जलकुंडन निर्माण झाले आहेत. तर खाली आपण गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. त्याचबरोबर मित्रांनो थोडंसं ना पाण्यामुळे थोडासा ह्या होता. तर मोरया. तर पाण्यामुळे ना जलकुंडना मित्रांनो निर्माण झाली असत आणि खाली गेलास की छान असा आमचा पवित्र त्राण असतो. आणि मित्रांनो खाली गेलास ना की छान असा ना तुमका पवित्र स्थान तुमका भेटतेला. काय माहित आहे ह्या धबधब्याच्या पायथ्याशी तुम्ही इकडे बघताच बरीचशी मंडळी आहेत. पण काय माहित आहे मी एक आवर्जून गोष्ट तुमका सांगते काय माहित आहे. तर धबधब्याच्या पायथ्याशी जाता तर थोडंसं सांभाळून जावा कारण वरना जे काय दगड वगैरे येत असतील तर कसे माहिती ते लागू शकतात. तर एक ही मी सूचना देऊन ठेवतो आहे पूर्ण पाणी कॅमेऱ्यावर जाऊन बसता. आणि दुसरी गोष्ट बघू गेला असताना या पाण्यामुळे मगाशी सांगितलं तुमका जलकुंड निर्माण झालेली असतात. तिकडे तुम्ही पोहण्याचा पण आनंद घेऊ शकता. आणि त्याचबरोबर खाली गेल्यानंतर
छान असतं ना, पवित्र स्थान देवस्थान तर तिकडे जाऊन तुम्ही त्या मंदिरात जाऊन पाया पडू शकता. छान असं ना मित्रांनो मंदिर आपला व्याघ्रेश्वर देवाचा. तर काय माहीत आहे, या व्याघ्रेश्वर देवामुळेच ह्या धबधब्याक मित्रांनो व्याघ्रेश्वर धबधबा या नाव पडला असा. तर या जागेक ना मित्रांनो तर मित्रांनो या जागेक बघू गेलास ना बहुत पवित्र या. तर मित्रांनो या जागेक बघू गेलास ना भरपूर ना या पवित्र असा. आणि काय माहीत आहे याची कथा भरपूर मोठी असा या जागेची किंवा त्या आपल्या मंदिराच्या जागेची. तर चला काय माहिती आपण वरना धबधब्यावरनं आता येईल आणि कोंडीत पण पेवला होता. थोडीशी थंडी वाटवू लागली. आता आपण इकडे गरमागरम इकडे वडापाव सोडताना तुमका दिसतं. त्याचबरोबर तिकडे चायनीज भेळ. तर बघूया आपण काय काय गरमागरम काय असतं तर आपण खाऊया. पप्पानु घ्यावा वडापाव. चाय नाही ना. तर चला पटापट काहीतरी खाऊया. आणि आपल्या कसा भजनाक वगैरे पण जाऊचो असा. तर इकडे पण आणखी एक गणपती बाप्पाचं विसर्जन मित्रांनो होता. इकडे बघता तुम्ही. तर पवारांचा गणपती असा वाटतं कारण पवारांची मंडळी दिसतं इकडे. तर ठीक आहे चला पटापट आपण ना खाऊया काहीतरी आणि मग जाऊया घरी. तर मित्रांनो ना अशा या छान अशा ना आपण निसर्गाच्या सानिध्यात गरमागरम वडा खाऊची जी काय मजा असताना ती काय वेगळीच. तर इकडे मग बरेचसे खाद्यपदार्थ आहेत ते पण आपण ना खाऊया, टेस्ट करून बघूया. आपण मगाशी तुमका मी लांबना दाखवलं होतं इकडे गणपती बाप्पाचं विसर्जन होतं ना. तर आपण बोललो शूट करूया. तर या साईड का बघता संदेश दादा आमचो प्रत्येक कार्यात पुढे असता. तर त्यांच्या वाडीची मंडळी मित्रांनो कमी होती. तर काय बोललो माहिती आहे आपण गणपती बाप्पाचं ना विसर्जन करून जाऊया. तर इकडे बघताच तुम्ही मोरया मंगलमूर्ती पुढच्या वर्षी. रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया मोरया पुढच्या वर्षी.
देवांच्या
अगं वरचे वरचे धावत येते मायावर पडली